यस, गेम प्ले करायचा आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल ऑन होतोय. स्ट्राईकवर पाहायला मिळतोय हरीश केने. मागच्या मॅच मध्ये या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक देखील झळकावलाय. पहिला चेंडू खोलात टाकला होता, फक्त आणि फक्त सन्मान दिले चेंडूला. एका धावेने धावसंख्या इथे मात्र अकाउंट ओपन केला जातोय. बॉलर्स नेम प्लीज. सिंग आहे, अभि सिंग. येस, थँक्यू. स्ट्राईकवर रुद्र पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट झाली आहे. आउटसाइड द ऑप्शन चेंडू होता, त्याला पॉइंटच्या वरून चेंडू उडवलाय. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. लेझी क्रिकेट पाहायला मिळतो. चेंडू उचलण्यासाठी थोडासा अवधी घेतला जातोय आणि त्याच्याच मदतीने इथे मात्र तिसरी धाव कंप्लीट केली जाते. थोडस विलंब केला चेंडू उचलण्यासाठी. कॉलिंग कदाचित कोऑर्डिनेशन चुकलं आणि त्याच अवधी पाहता चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. 2 फलंदाजामध्ये 3 धावा इथे मात्र धावून घेतल्या गेल्यात. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 4 या आकड्यावर. इथे चांगला चेंडू होता, ऑन साइडला उडवला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगली गोलंदाजी हाताळतोय. क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं गरजेचं असेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 5 या आकड्यावर. वेगवान गतीचे चेंडू हाताळत असताना पाहायला मिळतो अभि सिंग. अवे फ्रॉम द बॉडी, आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आम्हाला सांगतायत येस, इट इज वाईड. यष्टीरक्षकाचे मध्ये थोडासा चाणाक्षपणा पाहायला मिळाला होता. डायरेक्ट हिट केलं गेलं होतं. नक्कीच हरीश केनेची विकेट घेण्यासाठी जे असेल ते करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण करणारा संघ करतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय. बैठक मारली आहे, त्यानंतर चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक पाहायला मिळतो 10 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. रुद्र मात्र खूप चांगल्या प्रकारचा स्ट्रोक तिथे मात्र पाहायला मिळाला. बैठक शॉट. तर स्पीडअप करायचं आहे, एवढा वेळ घेऊ नका प्रत्येक चेंडूसाठी. यावेळी चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला होता. शॉर्ट थर्ड मॅनला खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं नाहीये. चेंडूवर गेला होता, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा चकवा दिला चेंडूने आणि चेंडू सरळ निघून गेलाय. लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅकचा हा चौकार. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक चेंडूवर गेले होते, असं वाटलं होतं की चेंडू अडला गेला. त्यानंतर चेंडू पाहण्यात आलं की चेंडू मिसफील्ड झालाय. चेंडू पडल्यानंतर गर्रकन गिरकी घेऊन आतमध्ये येतोय. यष्टीरक्षक आदित्यच्या मार्फत वारंवार प्रहार केला जातोय, हल्ला चढवला जातोय. नक्कीच माहिती आहे हरीश केनीची विकेट महत्वाची आहे, त्याच्यासाठी चान्स घेतला जातो यष्टीरक्षकांकडून. पहिल्या षटकाचा सामना इथे संपन्न झालाय. धावसंख्येचा विचार केला गेला तर पॉवर प्लेचं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं गेलं. त्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या गेल्यात.
पुढील गोलंदाज आपल्याला आय थिंक राहुल केने पाहायला मिळत आहेत. त्यांच्या विरोधात हरीश केने बेस्ट वर्सेस बेस्ट असा बॅटल रंगत असताना पाहायला मिळेल या षटकामध्ये. एका बाजूला गोलंदाजी वेगवान, त्या विरुद्ध फटकेबाजी सुरेख पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये पहिल्याच मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. या स्पर्धेला, या प्रीमियर लीगला 4 चांद लावणारी फलंदाजी, अर्धशतकीय पारी आपल्याला पाहायला मिळाली. कालच्या दिवसाचा विचार केला गेला तर 40+ फायनल डेचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 3 अर्धशतक म्हणजे खेळपट्टी चांगली आहे हे दर्शवून देणारी ही खेळपट्टी. कालच्या दिवसामध्ये सातत्याने खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स फलंदाजी करत असताना फलंदाजाकडून यावेळेस कट केला होता चेंडूला. 30 यार्ड सर्कलमध्ये अंडरआर्म स्टाईलने चेंडू फेकण्यात आलाय. एका धावेवर इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो. ज्या प्रकारचा चेंडू आहे त्या चांगल्या चेंडूवर सन्मान देणं देखील एक मोठ्या प्लेयरची ओळख आहे आणि ती ओळख इथे मात्र पेश करून देत असतात हरीश केने. जेव्हा जेव्हा चुकीचा चेंडू आलाय त्या चेंडूला बाहेर पाठवलाय हरीशने, परंतु यावेळेस थोडासा अवधी घेत आहेत, थोडासा टाइम घेत आहेत. ज्या प्रकारचे चेंडू हाताळण्यात येत आहेत आतापर्यंत चांगले चेंडू हाताळले गेलेत विचार जर केला गेला तर हरीश केनेच्या विरोधात. परंतु एका बाजूला विचार केला स्पीडअप करायचा आहे. प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग नकोय. पंच आम्हाला सातत्याने वारंवार सांगतायत की प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग नकोय, आपल्याला पूर्ण स्पर्धा कव्हर करायची आहे. वेगवान गतीचा चेंडू, जसा चेंडू तसा उत्तर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर 4 धावांसाठी येतोय चौकार. रंगत असताना पाहायला मिळाला. एका बाजूला गोलंदाजी करत असताना राहुल केने गुरु आहेत आणि रुद्रा शिष्याच्या मदतीने खूप चांगल्या प्रकारचं फलंदाजी रिव्हर्सच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न. इथे मिसफील्ड पाहायला मिळते. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गलीमधून ट्रॅव्हल होतोय. चेंडू बॅक टू बॅक दुसरा चौकार येत असताना रुद्राच्या बॅटमधून. शिष्य गुरुवर भारी होत असताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅकचे 2 चौकार. जसा चेंडू वेगाने येतो तसा त्याचा प्रत्युत्तर देत असताना इथे मात्र पाहायला मिळतं रुद्राच्या बॅटमधून चौफेर फटकेबाजी होत असताना यावेळी सन्मान दिला गेलाय. चांगल्या चेंडूला सन्मान दिला गेलाय. चेंडू बॉडी लाईनवर येणारा चेंडू हलक्या हाताने फक्त आणि फक्त पुश करण्यात आला. एका धावेने धावसंख्या स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 24 या आकड्यावर. 2 चेंडूंचा सामना अजून शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. मॅन्डेटरी सेकंड पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. उडवलाय बॅटच्या रडाल मधून हरीश केनेचा ब्रँच चिटकवत चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय हवाई सफर, सिक्सर. जगांच्या वतीने सूचना येते जर आपण 12 प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये लावतोय तर त्याला स्लिप लावणं कंपल्सरी असेल. आपल्याला स्लिप दिसत नाहीये. 12 प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये स्लिप कंपल्सरी आहे. काय फटका खेचलाय. आतापर्यंत शांत पाहायला मिळाले होते. ओरबी चेंडू रडाल मध्ये होता. त्यानंतर त्याला मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पाठवला. लांबच पल्ल्याचा षटकार. त्यानंतर थोडासा प्रेशर, थोडासा दडपण क्रिएट होत असताना इथे मात्र राहुल केने 1 बाउन्स देखील देण्यात आलाय. थोडासा हातावरून नियंत्रण सुटला.
षटकार आल्यानंतर थिंकिंग चांगली होती. आउटसाइड द ऑफ स्टंप फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु जास्त चेंडू बाहेरचा इथे मात्र पाहायला मिळाला आहे. अवांतर 1 च्या स्वरूपाने धावसंख्या ऍड होईल. धावसंख्या फलक 31 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू हाताळला, यॉर्कर चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं राहुल केनीच्या माध्यमाने, त्यावर सन्मान देण्यात आला आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलक 32, लॉस ऑफ 0. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जयेश येत आहेत. 3 षटकांचा खेळ, तिसऱ्या षटकाचा मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 16.00 च्या सरासरीने धावसंख्या कुठल्या गेल्या. धावसंख्या 32. तिसरं षटक जयेश येतोय. आता मात्र दोन्ही फलंदाजाच्या बॅट मधून आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. तर सन्माननीय मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय योगेशजी भोयर व्यासपीठावर आगमन आपलं या स्पर्धेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला स्पीडअप करायचं आहे. जयेश थोडस क्षेत्ररक्षणाची पाहणी करतायत. पहिला चेंडू जयेशचा, हाफ ट्रॅकर. हा चेंडू चुकीचा आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. शॉर्ट आर्म पुल, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गुल, षटकार. असे चेंडू सोडणार नाहीयेत हरेश केने. खूप वर्षाचा दांडगा अनुभव आहे आणि पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक देखील झळकावलंय. त्या फलंदाजासमोर अशा प्रकारचा चेंडू आला तर त्या चेंडूला बाहेर पाठवावं लागेल. यस, ही थिंकिंग चांगली आहे. बॅटच्या रडारपासून दूर ठेवण्याचं काम केलं गेलंय, परंतु थोडीशी लाईन भरकटली गेली. अवांतर 1 ने धावसंख्या ऍड होईल. धावसंख्या फलक 39, 39 या आकड्यावर जाऊन पोहोचते. समोरच्या दिशेला उडवलाय की संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा घेतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडस फंबल आणि त्याचा फायदा इथे मात्र घेत असताना 2 फलंदाजामध्ये 3 धाव संख्येची भागीदारी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. सिंगल आणि तिहेरी धावसंख्येला देखील प्राधान्य देण्यात जातंय. चिकनगड संघाचे उद्योजक ग्रामस्थ बबलू पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आयोजकांच्या वतीने आणि या स्पर्धेच्या वतीने. स्ट्राईक रोटेट झाली आहे 3 धावेच्या मदतीने. स्ट्राईकवर आपल्याला रुद्रा पाहायला मिळत आहेत. आपटी दिली गेली चेंडूला, ते मात्र एलिव्हेशन कमी मिळालंय. सोपस झेल इथे मात्र पटकावत असताना पहिल्या विकेटचं पतन होत असताना सेट फलंदाज रुद्र भोईरची खेळी इथे समाप्त झाली आहे. पहिला हद्रा.
खूप चांगल्या प्रकारची कामगिरी 2 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. 2 दिवस खूप चांगल्या प्रकारचा मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दर्शन येत आहेत. मागचा चेंडूचा विचार जर केला गेला तर चेंडूला आपटी दिली गेली होती. बाउन्सर चेंडू समोरच्या दिशेला उडवण्यात आला. एलिव्हेशन कमी मिळालंय आणि विकेटचं पतन. इथे डान्सिंग डाऊन द विकेटच्या माध्यमाने लॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावर येत असताना चेंडूला उचलतायत. थोडंसं वेल घेतायत. थोडंसं फंबल होत असताना आणि त्याचं कन्व्हर्जन पाहायला मिळतोय 3 धावेमध्ये. जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे धावून मात्र या जर सत्राचा विचार केला गेला तर तिहेरी धाव पाहायला मिळते. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 45 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तिसरे षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. ऑन साइडला उडवला. हाफ ट्रॅकर होता. छोटा पूल केला गेला. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेला. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला अडवला तर गेलाय परंतु संधी जरूर आली होती. डायरेक्ट हिट देखील केलं गेलंय. पंचांकडे अपील केली गेली. थर्ड अंपायर साठी पंचांनी इथे मात्र डिसिजन पेंडिंग ठेवलाय. सीमारेषेच्या लगत खूप चांगल्या प्रकारचा एफर्ट पाहायला मिळालाय. चेंडू अडवला गेला त्यानंतर स्वतःच्या बॉडीला कंट्रोल करता करता दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू आतमध्ये ढकलण्यात आलाय. रनआउट नाहीये. आपण सिक्सर चेक करतोय 6 आहे की नाही. यस सेफ आहे. 6 देखील सेफ आहे म्हणजे धाव संख्या धावून 2 कंप्लीट केल्या गेलेत. 3 धावा कंप्लीट केल्या गेलेत. इथे सन्मान दिला गेलाय चेंडूला फक्त आणि फक्त. एका धावेच्या मदतीने 3 षटकांचा सामना संपन्न झालाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात आणि मिळालेल्या वेळेमध्ये आपण उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान देखील घेणार आहोत. सन्माननीय भरत मिरकुडे यांचा शुभ सन्मान आपल्या पाहायला मिळेल. यायचं मान्यवरांनी शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय योगेश्री भोईर आपणास विनंती असेल आपण देखील यायचं आहे. सन्माननीय योगेश्री भोईर यांच्या हस्ते आपण मान्यवरांचा शुभ सन्मान घेतोय.
यस धन्यवाद. सन्माननीय बबलू पाटील आपणास देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. त्यांचा वाढदिवस देखील आहेत. स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. सन्माननीय प्रमोदजी सरांकडून त्यांचं शुभ सन्मान आपण घेतोय. मायेची उबदार शाल, महाराष्ट्राचं वस्त्रालंकार शालने प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचं शुभ सन्मान आपण घेत आहोत. तर चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ऋषी येत आहेत. सलामीचा एकमात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक हाती किल्ला लढवतोय हरीश केने. इथे चेंडू काळा का झालाय चेक करा जरा चेंडू. एका धावेने स्ट्राइक रोटेट झाली आहे. तसेच सन्माननीय मच्छिंद्र मिटकुटिया यांचा देखील शुभ सन्मान आपण घेणार आहोत आयोजकांच्या वतीने. मान्यवरांना विनंती असेल आपण देखील यायचंय. सन्माननीय सचिन भोईर यांच्या हस्ते शुभ सन्मान आपण करणार आहोत. अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचं मान सन्मान करणे भारतीय संस्कृती जपत असताना आमचा संघ चिकनगर प्रीमियर लीगच्या माध्यमाने आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगल्या प्रकारची संकल्पना. आडवा बॅटने इथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एका टप्प्यावर थोडंसं फंबल होत असताना पाहायला मिळालं, त्याचं कन्व्हर्जन पाहायला मिळतं 2 धावेमध्ये. जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे धावा इथे मात्र चौट्याच्या स्वरूपाने घेतली जात आहेत. दोन धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 51 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. यावेळी चांगला चेंडू होता. शॉर्ट थर्डमॅनला खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षम पाहायला मिळालंय. एका धावेने धावसंख्या इथे मात्र पुढे जातोय. धावसंख्या 52 या आकड्यावर आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. चौथं षटक हाताळत असताना ऋषी फक्त आणि फक्त धावून इथे धावा कंप्लीट केल्या गेल्यात चौथ्या षटकामध्ये. फुल्लरल्यांचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. षटकार पहिला मोठा हादरा संघासाठी मोठा गोल्डन विकेट कॅरी केली आहे ऋषीने. षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना खूप चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला. त्यानंतर कॉट बिहाइंडच्या माध्यमाने यष्टी रक्षकाने सुरेख झेल टिपलाय. मॅच मध्ये 52 धावा, त्यानंतर 29 धावा. टाळ्यांनी स्वागत केलं गेलं खेळाडू कक्षामध्ये हरीश केनीचं. नावाला साजेल अशी कामगिरी होत असताना पाहायला मिळालं 2 मॅचेस मध्ये हरीश केनीच्या मार्फत. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 1 to go. चांगला चेंडू हाताळलाय. फिंगर रोल केले गेले होते. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय चेंडू. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या फलकावर.
58 58 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आकाश येतोय. चांगला चेंडू हाताळलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू. पहिला चेंडू आकाशच्या माध्यमाने. स्ट्राइक रोटेट झाली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइकवर पाहायला मिळतो अरमान. चांगला फटका आहे. गॅप मधून चेंडू ढकलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. एकापेक्षा जास्त काही नसेल. चुकीचा चेंडू फेकी जरूर आली होती. त्यानंतर बॅकअप. दोन चेंडू मध्ये 2 धावा पाहायला मिळतात. शेवटचं स्लोगिंग ओव्हरचं षटक. आतापर्यंत योग्य रीतीने चेंडू हाताळलेत. फक्त आणि फक्त चेंडू स्ट्राइक रोटेट झाली आहे. फिंगर रोल केली होती. गतीमध्ये परिवर्तन. त्यानंतर मोठा प्रहार आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. दर्शनच्या बॅट मधून हा षटकार. $64. यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारची कमेंट पास करू नका प्लीज. डायरेक्ट बॅन केलं जाईल. आयोजकांच्या वतीने सूचना येते. कुठल्याही प्रकारची कमेंट जर पास केली तर प्लेयरला पूर्णपणे बॅन केलं जाईल. येस, धाव संख्या 66 पाहायला मिळते. स्लेजिंग करू नका प्लीज. टेस्ट मॅच नाहीये. वेगाने चेंडूवर बॅट फिरवण्यात आली. त्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळालाय. षटकाराचं प्रत्युत्तर मात्र डॉट चेंडूच्या माध्यमाने पाहायला मिळालाय. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आकाशच्या षटकातील. समोरच्या दिशेला उडवला. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडूवर क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतायत. शेवटच्या क्षणाला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये टप्पा घेतोय. दुसऱ्या टप्प्यावर येत असताना राहुलच्या माध्यमाने फेकी केली गेली आहे. तोपर्यंत किती धावा कंप्लीट झाल्यात? 3 धावा कंप्लीट. शेवटचा चेंडू बाकी अजून. यस, तुफान मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आहे शिल्लक. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी अरमान पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या फ्लायटेड चेंडू. फुलरलेनचा चेंडू ऑन साइड लावू. वेगाने चेंडूवर आल्या. दुसरीचा प्रयत्नासाठी अरमान धावलेत. फेकी पाहू शकाल. चुकीची फेकी पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. तिसरीसाठी देखील अरमान येण्याचा प्रयत्न करतायत. बेल्स उतरवल्या गेल्यात आणि अशा प्रकारे 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने
धावसंख्या फळक आपल्याला पाहायला मिळते 71, म्हणजे जिंकण्यासाठी 72, 72 धावसंख्येची गरज. हॅलो हॅलो, आता या ठिकाणी लकी ड्रॉचे 5 कुपन काढण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्या. आणि पुढच्या सामन्यात 5 लकी ड्रॉच्या या ठिकाणी 5 चिठ्ठ्या काढण्यात येत आहेत. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी लकी ड्रॉ करण्यात येतोय. पहिली चिठ्ठी योगेश भोयर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी काढण्यात येते. बघूया कोण भाग्यवान विजेता. आणि भाग्यवान विजेते आहेत रोहित यादव. कुपन क्रमांक आहे 18. आणि दुसरा भाग्यवान विजेता आहे नील राजे. चिठ्ठी क्रमांक आहे 235. पार्थ स्वप्नील मात्रे. चिठ्ठी नंबर 125. आणि चौथा भाग्यवान विजेता आहे 103. चिठ्ठी क्रमांक आहे वैशाली पाटील. पाचवा भाग्यवान विजेता आहे सोहम यादव 124. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. राहुल पवार यांच्यासाठी पारितोषिक आले प्रवीण भोईर यांच्याकडून. प्रत्येक षटकाराला 200 रुपये कॅश प्राइज आहे. पवार द पवार. चला सामन्याला होते सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राहुल केने आणि नॉन स्ट्राईक एंडला अभिषेक सिंग. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरीश केने. 72 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. हॅलो, पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक गोलंदाजी मार्कवर हरीश केने पहिला सामना जिंकलाय. पहिला चेंडू लीडिंग एज झेलची संधी होती. यष्टीरक्षकाकडून झाली आहे चूक आणि आता धावचीची संधी आहे आणि ती मात्र गमावली आहे. दोन्हीकडून मिळते, दोन्ही फलंदाजांना जीवदान. पहिल्या चेंडूवर घडलंय काय? जीवनदान दोन्ही फलंदाजांना मिळतंय. हरीश केनेकडून थोडीशी चूक झाली. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता पण एष्ट्या उद्ध्वस्त करता आल्या नाही आहेत. पहिला चेंडू
अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आणि स्ट्राईक एंडला फलंदाज राहुल केने याच्या बॅटमधून देखील मोठे मोठे षटकार मागच्या CPL ला पाहायला मिळाले. आता तोच कारनामा या मैदानाचा आतमध्ये राहुल केने करेल का? सुंदर असा चेंडू, चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. इथून निर्धाव चेंडूची दमदार समाप्ती झाली आहे. हरीश केनेला माहिती आहे 72 धावांचा डोंगर आपण उभारलाय. इथून अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. चॅलेंज विरुद्ध नाईशा या दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होईल. सुंदर असा चेंडू, गती कमी केली आहे चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. राहुलला शांत ठेवण्यात यश आलंय हरीश केनेला. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. धापलकर धाव अजून एक खातं उघडणं बाकी आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, काय गोलंदाजी होते. चौथा चेंडू निर्धाव, राहुल केनेला शांत ठेवलाय. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे, हरकत नाहीये हरीश केनेसाठी. बघूया मेडन षटक हाताळण्याचा कारनामा हरीश केने करतील का? बॅटची लिडिंग एज आहे पण चेंडू एसटी रक्षकापर्यंत पोहोचलेला नाहीये. राहुलला पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क करता येत नाहीये. राहुल थोडेसे नाराज आहे आणि अभिषेक सिंग देखील खालनं बघतायत की 5 चेंडू आतापर्यंत झालेत, एकही धाव या चेंडूवर आलेली नाहीये. सुंदर असा चेंडू, पहिलं मेडन षटक हरीश केनेच्या माध्यमातून आणि पहिलं अर्धशतक देखील त्याच्याच माध्यमातून या स्पर्धेत पाहायला मिळालंय. यस यस, थँक्यू विनायक. तर मान्यवरांच्या हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. सन्माननीय योगेशजी भोईर यांच्या हस्ते पुढील मॅचचं नाणेफेकी आपण करणार आहोत. चॅलेंज 11 आणि नायशा 11 या दोन संघांमध्ये नाणेफेकी होतीये. यस, काटा कॉल आलाय. यस, डिसिजन कळवायचं आहे. फिल्डिंग. यस, शुभेच्छा असतील तुम्हाला. चालू मॅच आहे त्यामुळे जास्त आपण वेळ घेत नाहीयेत. तर नायशा 11 संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, नाणेफेकी जिंकून आमंत्रित केलंय चॅलेंज स्पोर्ट्स संघाला. नक्कीच ओव्हर टू कॉम्बॉक्स. या ठिकाणी मान्यवर गणेशजी मडवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. 72 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि पहिलं षटक निर्धाव हाताळलंय हरीश केनेने. आता दुसऱ्या षटकात रुद्र केनेवर जिम्मेदारी दिली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता स्ट्राईक एंडला फलंदाज 6 चेंडूची वाढ बघितल्यानंतर अभिषेक सिंग आलाय. बघूया आता कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. अभिषेक सिंगला देखील इथून मोठे मोठे फटके मारावे लागतील. अजून एक खातं उघडणं बाकी आहे. सुंदर असा चेंडू, शॉर्ट ऑन पूल, सक्सेसफुल चेंडू ऑन साइडला सीमारेषा पार, दमदार षटकार. जे 6 चेंडू अभिने नॉन स्ट्राईक विनरनं पाहिले होते, आता पहिल्या चेंडूवर स्ट्राईक जशी मिळाली आहे, षटकार आक्रमणाला सुरुवात केली आहे. कारण इथून मोठे फटकेच मारावे लागतील, कारण 72 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सुंदर असा चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, स्टेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झाली आहे चूक आणि चुकीचं रूपांतर, चेंडू सीमारेषा पार, दमदार चौकार.
प्राइज गणेश मडवी साहेब यांच्याकडून आलेला आहे, तर या संधीचा लाभ घ्या असं खेळाडूंना सूचना आहे. थोडासा रुद्रावर दबाव निर्माण झालाय. 2 चेंडू 10 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकाचं मेडन षटक होतं, पण दुसरा गोलंदाज आल्या आल्याच आक्रमणाला सुरुवात केली आहे. धावपलकार धावा लागल्यात त्या 10. सुंदर असा चेंडू, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. इथून निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. धावपल करता लागल्यात त्या 10. पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न, ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहे. धावचीची संधी आहे, ती मात्र गमावली आहे. मिळेल ती एकच धाव. आता राहुल केनेला स्ट्राईक आली आहे. गुरु शिष्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला गुरुला आता स्ट्राईक आली आहे आणि गोलंदाजी मार्कवर शिष्य. उजवा आणि डावा हात. आता राहुल केने बघूया शिष्यावर आक्रमण करेल का, कारण पहिले 6 चेंडू तर राहुल केने शांत होता. आता रुद्र केने देखील बघूया गुरुचा मान ठेवतील का. सुंदर असा चेंडू आल्याचा ऑफ साइडला कव्हर लाईव्हचा लाजवाब फटका. चेंडू सीमारेषा पार. दमदार षटकार. केने जर षटकार मारला तर गिरीश भोईर यांच्याकडून देखील 500 रुपये आणि गणेश मडवी साहेब यांच्याकडून देखील 500 रुपये. गिरीश भोईर यांच्याकडनं 1000 रुपये असेल. राहुल केनेसाठी संधी आहे, कारण त्यांना माहिती आहे ना आपला शिष्य समोर खेळतोय, कशा प्रकारचे फटके मारायचे. पहिला चेंडू फेस करत असताना षटकार मारलाय आणि रात्री 2 वाजेपर्यंत एकत्रित प्रॅक्टिस करतात. त्याचाच फायदा राहुल केने घेतील का आणि का रुद्र केने त्यांना शांत ठेवतील. बघूया मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय. 6 चेंडू राहुल केने शांत होता. चला जास्त वेळ घेऊ नका, पंचांच्या माध्यमातून सूचना आहे. आणखीन एक ऑन साइडला भिरकावून दिलाय. चेंडू लांब लांब सीमारेषा पार. दमदार षटकार. धन्यवाद डीजे. गुरुने शिष्यावर आक्रमण केलंय मैदानाच्या आतमध्ये आणि तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज राहुलला मिळणार आहे. आणि योगेश भोईर साहेबांकडून जर या चेंडूवर जर विकेट जर कोणत्या गोलंदाजाने घेतली तर 500 रुपये कॅश प्राइज योगेश भोईर साहेबांकडून आहे. बघा, हेच तर आयोजकांचं खेळाडूंवर असलेलं प्रेम आहे. हॅट्रिकला देखील गणेश मडवी साहेबांकडून 500 आणि विकेट मिळवली तर योगेश भोईर साहेबांकडून देखील 500. पहिलं षटक निर्धाव हाताळल्यानंतर हरीश केने देखील थोडेसे संभ्रमात असतील. आता दुसऱ्या षटकात घडलंय काय. या राहुल केनेने गुरु आहेत ते रुद्र केनेचे आणि शिष्यावर आक्रमण केलंय. योग्य नाही आहे हे. रात्री 2 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतात. थोडीशी दया दाखवायला हवी होती, पण क्रिकेटमध्ये कोणावर दया मायाला काहीच महत्व नाही आहे.
हॅलो. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आरमान. याच आरमानने हॅट्रिक संपादित केली होती. तोच आरमान आता गोलंदाजी मार्कवर. पण समोर एक ताकदवार संघ आहे. आबी सिंग असेल, राहुल केने असेल. बॅटचा फेस ओपन केला. आता षटकारांची भाषा दोघंही बोलायला लागलेत. धावपल करता लागल्यात त्या 23. चला जास्त वेळ घेऊ नका, नाही तर आपला एक खेळाडू 38 सर्कल मध्ये येईल शेवटच्या षटकात, याची नोंद घ्या. ऑन साइडला भिरकावून दिला. शॉर्ट बॉल होता, त्याचा योग्य वापर. चेंडू सीमारेषा पार. दमदार षटकार. या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॅमेरामॅनला विनंती असेल नंतर त्यांना देखील आपण आपल्या छायाचित्रात टिपायचं आहे. आबी सिंग षटकाराने सुरुवात केली आहे. सुंदर असा चेंडू, गती कमी केली आहे. चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. इथून होते निर्धाव चेंडूची समाप्ती. डॉट बॉल. अजूनही 43 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. येणारे चेंडू असतील ते 16. 16 चेंडू 43. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. ऑन साइडला झेलची संधी आहे. झाली आहे ती चूक. वन बाउन्स ओव्हर दी रोप. चेंडू सीमारेषा पार. दमदार चौकार. जे म्हणावी लागेल, हारिस केनेने जे निर्धाव षटक हाताळलं होतं त्याच्यानंतर त्यांच्या गोलंदाजावर आक्रमण व्हायला सुरुवात झाली आहे. या 72 धावा कमी पडतायत का काय, असा प्रश्नचिन्ह देखील हारिस केनेच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. म्हणून थोडासा दबाव महसूस करतायत हारिस केने. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल पाहायला मिळतोय. चला, आरमानचा चौथा चेंडू तिसऱ्या षटकात येईल. आतमध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आणि धावचीची संधी होती ती मात्र गमावले. मिळेल ती लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. धावपलकर झाला लागले त्या 34. आता राहुल केनेला स्ट्राईक आली आहे. बघूया, मागच्या लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार राहुल केनेने लगावले होते. आता हॅट्रिकची संधी आहे षटकाराची. बघूया राहुल केने पूर्ण करतील का, तिसरा येईल का. 2 तर आलेत रुद्र केनेवर. आता आरमानवर तिसरं आक्रमण होईल का. सुंदर असा चेंडू. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि धावचीची संधी आहे आणि धावचीच्या स्वरूपात लागतोय तो धक्का. क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये राहुल केनेच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आदित्य पाटील. बघूया आता कशा प्रकारे फलंदाजी करतात. इथून मोठे फटकेच मारावे लागतील कारण 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. सुंदर असा चेंडू ऑन साइडला फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल सीमारेषा पार. धाव मिळतील 4 धाव.
पुरस्कार विजेते चैनूदादा लोखंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तर साहेबांना विनंती आहे का आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. धावपलकर झाला लागल्यात त्या 38. बारा चेंडू आणि 34 ची गरज आहे. धावपलकर झाला लागल्यात त्या 38. अजून देखील मैदानाचे आतमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आता स्वतः संघनायक गोलंदाजी मार्कवर निलेश भोईर. बारा चेंडू 34. इथून 20 ते 22 धावा आल्या तर मी म्हणेल राहुल यांचा SR11 हा संघ सामन्यात शिरकाव करेल. आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली तर मयंक 11 हा संघ या सामन्यात शिरकाव करेल. निलेश भोईर स्वतः संघ नायक 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. राहुल केनेच्या मनामध्ये विचार सुरू असेल. 12 चेंडू 34. चला जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या. 12 चेंडू 34. सुंदर असा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू चालला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकाच रूपांतर 2 मध्ये. एकूण धावा मिळतील त्या 2. धावपलकर झाला लागल्यात त्या 40. 11 चेंडू 32 ची गरज आहे. सुंदर असा फटका ऑन साइडला गॅप मध्ये आहे, तिथं क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र एकच धाव मिळेल कारण आदित्यने स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे. निलेश भोईर देखील मागच्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली होती. आता देखील तशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते कारण त्यांना माहिती आहे आपल्या गोलंदाजीचं महत्त्व काय आहे. सुंदर असा चेंडू दिशेपासून भरकटतायत. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. सुंदर असा चेंडू. चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. स्वतःला सिद्ध करत असताना संघनायक निलेश भोईर यांनी जिम्मेदारी घेतली आहे. पुन्हा एकदा गती कमी केली आहे. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. इथून निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. सरावचा अभाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे चौथ्या षटकातील. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. लेग बिफोरची अपील, पण पंचांनी ती फेटाळली आहे. मिळेल लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. धावपलकर झाला लागल्यात त्या 43. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 43. 7 चेंडू आणि 29 ची गरज आहे. 5 षटकार मारावे लागतील. 7 चेंडू आणि 5 षटकारांची गरज आहे. ऑन साइडला भिरकावून दिलाय. लांबच लांब दमदार षटकार.
6 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 23 धावांची. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, टीम मीटिंग कॉल करू नका. आता शेवटचं षटक द्यायचं तर द्यायचं कोणाला? टीम मीटिंग कॉल केले हरीश केनेन है. आता विश्वास दाखवायचा तर दाखवायचा कोणाला? जमेची बाजू असेल हरीश केनेसाठी की राहुल केने नॉन स्ट्राईक एंडला आहेत आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत आदित्य पाटील. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक. 6 चेंडू 23 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकार मारावे लागतील. सहा चेंडू 23. राहुलने हा कारनामा याच्या आधीच्या मागच्या CPL ला केला होता. आता या सामन्यात करेल का बघूया. क्रिकेटला जर तर मध्ये महत्व नाही आहे. आता हाणामारीचं षटक आहे. राहुल केने तुमच्यासाठी एक संधी आहे. मॅच जर फिनिश केली तर प्रवीण भोईर यांच्याकडून पार्टी असेल, पण राहुलला स्ट्राईक येते का हा महत्वाचा विषय. आता आदित्य पाटीलने मागच्या षटकामध्ये 3 ते 4 चेंडू निर्धाव खेळलेत. 6 चेंडू 23. सुंदर असा चेंडू ऑन साइडला. झेलची संधी आहे आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. प्रवीण भोईरने पारितोषिक तर लावलंय, पण राहुल केनेला स्ट्राईक अजूनही मिळाली नाही आहे. 5 चेंडू 23 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक. वाईड बॉल, अतिरिक्त धाव. दिशेपासून भरकटतायत गोलंदाज प्रतीक. अजूनही 5 चेंडू 22 ची गरज आहे. 3 षटकार 1 चौकार. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाहीये. मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. आता राहुल केनेला स्ट्राईक आली आहे. 4 चेंडू 21. गोलंदाजी करत असताना प्रतीकला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, नाहीतर राहुलच्या टप्प्यात दिलं तर टप्प्यात कार्यक्रम होईल. हरीश केनेला देखील माहिती आहे राहुल केनेमध्ये ती क्षमता आहे. 4 चेंडू 21 ची गरज आहे. सुंदर असा चेंडू. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. आता 3 चेंडू 21 धावा. मयंक 11चे ओनर थोडेसे खुश दिसत आहेत. आता चेहऱ्यावर हसी आली आहे. 3 चेंडू 21. झेलची संधी आहे. मिस टायमिंग आहे आणि फलंदाज बाद. मोठा धक्का. चालू आहे का नाही? राहुल पवार, उशीर झालाय थोडासा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यायला. 1 रनाला 10 रुपये. प्रवीण भोईर यांच्याकडनं फुल टॉस होता. व्यवस्थित चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाहीये. 1 चेंडू 21. औपचारिकता शिल्लक आहे आता फक्त. षटकार मारला तरी सामना जिंकता